आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। 1971 मध्ये भारत पाकिस्तानच्या दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय। जय हिंद सन्मान मध्ये आज आपण पाहणार आहोत कर्नल सदानंद साळुंखे यांची शौर्यगाथा। भारतीय लष्कराने आतापर्यंत पाकिस्तान सोबत झालेल्या प्रत्येक लढाईत पाकिस्तानला धूळ चारली आहे। भारतीय सैन्याचा पराक्रम प्रत्येक भारतीयाच्या अजूनही स्मरणात आहे। 1965 आणि 1971 च्या युद्धात महाराष्ट्राचे सुपुत्र कर्नल सदानंद साळुंखे यांनी गाजवलेलं शौर्य आजही आपली मान उंचावणार आहे। जय जवान हम जिंदा है। तारीख 7 डिसेंबर 1971। ठिकाण नैनाकोट। भारतीय लष्कराकडून नैनाकोट शहर ताब्यात घेण्याच्या सूचना मिळाल्या आणि तत्काळ कॅप्टन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली 92 सैनिकांनी कडाक्याच्या थंडीत रावी नदी पार केली। जीवाची जोखीम पत्करून सैनिकांनी ही कामगिरी फत्ते केली आणि नैनाकोट शहरावर ताबा मिळवला। आम्ही 90 जवान घेऊन गेलो, रावी नदी पार केली आणि साधारणपणे चालत गेलो। रात्री 12-1 वाजले, 6 डिसेंबरची गोष्ट। आणि साधारणपणे 6-7 किलोमीटर चाललो पहाटे 4 वाजेपर्यंत। तर वायर अशी लांब चालली होती आणि काहीतरी खड्डे खोदले होते। मग आम्ही ओळखलं की हे बहुतेक सुरुंग पेरलेले आहेत। पाकिस्तानची हद्द सुरू झाली होती। त्यांनी टँक्स आत आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला, आम्ही फायरिंग केलं। त्यात माझे 3-4 जवान गेले। म्हणजे नैनाकोट जे कॅप्चर करत होतो 19-20 डिसेंबरला, आम्ही 10 डिसेंबरला कळलं की आम्ही नैनाकोट कॅप्चर केलं आहे। दुसरा पराक्रम त्यांनी लगेचच केला। तारीख 14 डिसेंबर 1971। शत्रूची मालगाडी साळुंखे यांच्या तुकडीने उद्ध्वस्त केली आणि ज्यामध्ये तब्बल 17 ट्रक अमेरिकन दारुगोळा होता। आणि याच दुहेरी पराक्रमाबद्दल ऑपरेशन कॅक्टस लिलीच्या नायकाला वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं। तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं। 14 डिसेंबर पुण्यामध्ये 64ला लग्न झालं पुण्यात। पण 14 डिसेंबर म्हटलं इसका बोल उसका बात, जो होगा होगा। रात्री 9 वाजता बंकरमधून निघालो। छोटेसे बंकर्स होते, गेलो। फिशप्लेट काढायला वेळ नव्हता, अंधार सगळीकडे, पण रूळ दिसत होते। आम्ही काय केलं, मोठमोठ्या बिल्डिंग पडल्या होत्या फायरिंगमुळे, झाडांचे हे फांद्या पडल्या होत्या, त्या आम्ही त्याच्यावर टाकल्या रुळावर, जे होईल ते होईल। आणि पाठीमागे 25-30 फूट आलो, परत झोपून राहिलो। ट्रेन आली, बिलिंग मी आई शपथ सांगतो, ती मालगाडी पडली ना, पण त्यांनी आमच्यावर फायरिंग करण्यास सुरुवात केली। त्यांना माहीत नाही आम्ही कोण आहे काय वगैरे। 17 डिसेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या दुसऱ्या पेजवर आलं, मराठा कंपनी कमांड मेजर टॉपल्स गुड्स ऑफ पाकिस्तान अँड कॅप्चर्स 17 ट्रक्स अमेरिकन ॲम्युनिशन। आम्हाला मोजायला वेळ कुठे होता। कर्नल सदानंद साळुंखे यांचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला। सदानंद यांना प्रेरणा मिळाली देशभक्त वडिलांकडून। वडील बळवंत यांची कडक शिस्त, वक्तशीरपणा, त्यासोबतच शेर्पा तेलसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे धडे घेतलेले सदानंद यांना देशभक्तीची भावना स्वस्थ बसू देईना। त्यामुळे बॉटनीचे पदवीधर असलेल्या सदानंद यांनी मराठा लाईट इन्फंट्री मध्ये प्रवेश घेतला। आणि डिसेंबर 62ला इमर्जन्सी सुरू झाली। विदाऊट इन्फॉर्मिंग माय लेट पेरेंट्स मी 2-3 परीक्षा दिल्या। 162 पैकी 10 लोकांचं सिलेक्शन झालं, ऑल इंडिया लेवलचं। फक्त 10 ऑफिसर्स लेफ्टनंटसाठी। सदानंद साळुंखे यांच्या पत्नी सरिता यांची नेहमीच सदानंद यांना साथ मिळाली। सरिता यांचा भाऊ सैन्यात असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांना आर्मी बद्दल आदर होता। तर कर्नल साळुंखे यांचा मुलगा वडिलांचा देशसेवेचा वसा पुढे चालवतोय। मोठा मुलगा समीर ब्रिगेडियर बनून देशाची सेवा करतोय।
त्यांच्या घराचं नावही सैनिक असल्यानं देशभक्ती त्यांच्या मनात किती खोल रुजली आहे याचा अंदाज येईल। आजही घराच्या अंगणात त्यांनी युद्धात जप्त केलेले तोफगोळे शेल जपून ठेवलेत। कर्नल सदानंद साळुंके देशसेवेसाठी आयुष्य वेचणारा योद्धा। जीवाची बाजी लावून त्यांनी अनेकदा शत्रूंवर मात केली आहे। त्यांचं हे कार्य आणि त्यांचा पराक्रम हा भारत मातेसाठी नेहमीच गौरवास्पद आहे। अशा या पराक्रमी कर्नल सदानंद साळुंके यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम। जबरदस्त। आणि आता एक महत्त्वाची माहिती तुमच्या सगळ्यांच्याकरता। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं एक मोठा उपक्रम देशभरात राबवला, संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ। या अंतर्गत लसीकरणाबद्दल आम्ही जनजागृती केली। आता आम्ही एक व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे। तुम्ही फक्त एवढंच करायचं, हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आणि तुमच्या मनातला कुठलाही प्रश्न या व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर विचारायचा। नंबर लिहून घ्या, 7977773753। नंबर पुन्हा एकदा ऐका, 7977773753। या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।